Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hello my dear little children, welcome to today's session. Dear children, in today's session we are just going to talk. बाळांनो, आजच्या भागामध्ये आपण फक्त गप्पा मारणार आहोत. आपण बोलायचंय आणि तुम्हाला सगळ्यांना बोलायला खूप आवडतं, राईट? लेट्स टॉक. आपला आजचा टॉपिक काय आहे? लेट्स टॉक. टॉक म्हणजे बोलूया. सो सी, लेट्स टॉक. आपल्या बुक मध्ये ही ऍक्टिव्हिटी आहे 3.3. आता त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचंय? ऍज युजुअल आय एम गोइंग टू टेल व्हॉट वी आर गोइंग टू डू इन टुडेज सेशन. आपल्याला काय करायचंय? लिसन अँड रिपीट. आता तुम्हाला हे चांगलंच माहिती झालं असेल. स्नेहल टीचर आपल्याला काय सांगणार आहे? तुम्ही आता वाट बघताय, मला माहिती आहे. लिसन. पहिलं काय करणार आहात? तुम्ही ऐकणार आहात. and then you will repeat after me. माझ्या मागे बोलणार आहात. आपण कसं बोलणार आहोत? We will be talking today. First I will speak something. You will listen to that and then you will repeat it after me. सुरुवातीला मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐकायचं. ओके? हां. आणि त्याच्यानंतर माझ्या मागे बोलायचं. You will repeat it after me. So let's talk. Now you can see there is a classroom. बघा, शाळेतला वर्ग आहे की नाही? आणि तुमच्या बाईंसारख्या बाई आहेत. It is their teacher, class teacher. आता क्लास टीचर त्या मुलांशी गप्पा मारतायत. The teacher is talking to her students. बाई त्यांना काहीतरी विचारतायत. काय विचारतायत बघूया. आणि त्या एका मुलाने हात वर केलाय बघा. त्याला उत्तर द्यायचंय. ओके? तुम्हाला पण जेव्हा आन्सर द्यायचं असेल, उत्तर द्यायचं असेल, यू विल रेज युअर हँड. असा हात वर करायचा, बोट वर करायचा. ओके? नाउ लेट्स सी व्हॉट देअर टीचर इज आस्किंग टू देम. डू यू हॅव अ बॅट? टीचरनी काय विचारलं त्या मुलाला? डू यू हॅव अ बॅट? तुझ्याकडे बॅट आहे का? डू यू हॅव अ बॅट? आता बघा, आपल्याला उत्तर द्यायला आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. दॅट वी आर गोइंग टू लर्न इन टुडेज सेशन. ओके? बघा, आता टीचरने विचारलं डू यू हॅव अ बॅट? तो मुलगा कसा उत्तर देणार बघा. येस. जनरली सगळ्यांकडेच बॅट बॉल असतो, हो की नाही? जर आपल्याकडे असेल तर आपण म्हणायचं येस. डू यू हॅव अ बॅट? येस. किंवा तुम्ही असंही उत्तर देऊ शकता. क्वेश्चन काय होता? डू यू हॅव अ बॅट? टीचर आस्क, डू यू हॅव अ बॅट? ही विल से येस आय हॅव. मगाशी आपण बघितलं तो फक्त येस बोलला. तसंही चालू शकतं. किंवा पूर्ण वाक्यात जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर येस आय हॅव अ बॅट असंही आपण म्हणू शकतो. अगदीच एवढं मोठं वाक्य आपल्याला बोलता येत नसेल किंवा आपल्याला प्रॅक्टिस व्हायला वेळ जाणार असेल तर आपण म्हणायचं येस आय हॅव. आय हॅव म्हणजे हो, माझ्याकडे बॅट आहे. येस आय हॅव. और देयर इज वन मोर वे to answer the question. Do you have a cap? आता आपल्याकडे असेल तर आपण दोन प्रकारे बघितला आन्सर. ओके? येस किंवा येस आय हॅव. आता ही मुलगी कसं उत्तर देते बघूया. टीचरनी पुढचा प्रश्न विचारला. डू यू हॅव अ कॅप? कॅप म्हणजे काय आपण बघितलं, टोपी, राईट? असेल तर आपण काय म्हणणार? येस आय हॅव. आपण कधीतरी नुसतं येस म्हटलं तरी आपलं उत्तर रॉंग नसतं, ते राईटच असणार, करेक्टच असणार. पण येस आय हॅव. रिपीट आफ्टर मी. येस आय हॅव. डू यू हॅव अ कॅप? येस आय हॅव. आता टीचर सेम क्वेश्चन दुसऱ्या मुलांना विचारतात. ओके?
डू यू हॅव अ कॅप? आता ही मुलगी काय आन्सर देते आपण बघूया. नो, आय डोंट हॅव. बघा, तिच्याकडे कॅप नसेल तर ती कशी बोलणार? नो, माझ्याकडे नाही आहे कॅप. आय डोंट हॅव. नो, आय डोंट हॅव म्हणजे माझ्याकडे कॅप नाही. ज्यांच्याकडे आहे ते काय म्हणणार? येस, आय हॅव. पण ज्या मुलांकडे नाहीये किंवा ज्या मुलीकडे नाहीये ती कसं उत्तर देणार? नो, आय डोंट हॅव. रिपीट आफ्टर मी. नो, नो म्हणजे नाही. नो, आय डोंट हॅव. म्हणा माझ्या मागे. आय डोंट हॅव. येस, आय हॅव. नो, आय डोंट हॅव. असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. ओके. आता या टीचर यांच्या मुलांना काय विचारतात आपण बघूया. टीचरचा क्वेश्चन बघा. डू यू हॅव अ बॅग? आता आपण शाळेत जाताना स्कूल बॅग घेऊन जातो. ओके. मग टीचरने विचारलं डू यू हॅव अ बॅग? आता ज्या मुलांकडे असेल ते काय उत्तर देणार सांगा बरं. करेक्ट, येस असं पण म्हणू शकतात किंवा येस, आय हॅव. आता हा मुलगा हात वर केलाय तो काय उत्तर देतो आपण बघूया. येस, त्याच्याकडे आहे बॅग म्हणून तो काय म्हणतो? येस. रिपीट आफ्टर मी. येस. आता आपण बघितलं, आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. डू यू हॅव अ बॅग? आता तो कसा आन्सर देतोय बघा. येस, आय डू. आता हे आणखीन एक वेगळ्या प्रकारचा आन्सर आपण बघतोय. मगाशी आपण बघितलं येस असं आपण म्हणू शकतो किंवा येस, आय हॅव. नाउ दिस इज द थर्ड वे ऑफ आन्सरिंग. येस, आय डू. बघा, आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे आन्सर देऊ शकतो. आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर. आपल्याला कोणी एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे का विचारलं असेल तर आपण नुसतं येस असं म्हणतो किंवा येस, आय हॅव असंही म्हणू शकतो किंवा येस, आय डू. येस, आय डू. रिपीट आफ्टर मी. येस, आय डू. व्हेरी गुड. Now the next answer. Do you have a bag? Yes, I have. हे आपण इथे आता रिपीट केलं. ओके. Yes, yes, I do. Yes, I have. 3 different ways of answering. 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं आन्सर कसं देऊ शकतो. आपल्याकडे एखादी असेल गोष्ट तर ते आपण आता इथे प्रॅक्टिस करतो. आता टीचरनी क्वेश्चन विचारले. आता आपण एकमेकांना क्वेश्चन कसं विचारायचं ती प्रॅक्टिस करूया. ओके. टीचरनी आपल्याला सांगितलं क्वेश्चन कसा विचारायचा. नाव यू विल आस्क टू इच अदर. आता तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना किंवा इतर तुमच्या भावंडांना वगैरे प्रश्न विचारायचा असेल तर कसा विचारायचा आपण ते प्रॅक्टिस करूया. बघा, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारायचा आता कळलंय. आता ही काय विचारते बघूया त्याला. डू यू हॅव अ कार? कार आहे का तुझ्याकडे? मग खेळण्यातली असेल किंवा खरी असेल. आता तो काय आन्सर देतो बघा. येस. काय म्हणतो तो? येस. असेल तर आपण बघितलं काय म्हणायचं? येस. आता नुसतंच जर तुम्हाला येस नसेल म्हणायचं तर तुम्ही कसा आन्सर देता? सेम क्वेश्चन. डू यू हॅव अ कार? तोच प्रश्न आपण बघूया. आता तो आणखीन कसं वेगळ्या प्रकारे उत्तर देईल बघा. येस, आय हॅव. हो, माझ्याकडे आहे गाडी. येस, आय हॅव. रिपीट आफ्टर मी. येस, आय हॅव. And one more way of answering the same question. अजून आपण कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो? Do you have a car? Yes, I do. Very good. The 3 way of answering आपण 3 वेगवेगळे बघतोय, इथे प्रॅक्टिस करतोय. Yes, yes, I have. Yes, I do.
तिघांचंही मिनिंग सेम आहे. ओके, हो म्हणायचं. देर आर टू फ्रेंड्स, दे आर टॉकिंग टू इच अदर. आता कोण कोणाला कुठला प्रश्न विचारतोय आपण बघूया. That girl is asking to that boy, do you have a teddy bear? तुझ्याकडे टेडी बेअर आहे का? What that boy is answering? Yes. त्याच्याकडे टेडी बेअर आहे. Yes. Now what is the second answer? परत हाच प्रश्न विचारला तर तो कसा आन्सर देईल? सांगा बरं. Same question. Do you have a teddy bear? What that girl is asking? ती मुलगी काय विचारते? Do you have a teddy bear? He says, yes, I have. सुरुवातीला नुसतं yes म्हटलं तरी चालतं. आता आहे एक सेकंड फॉर्म आपण बघतोय. Yes, I have. कसं तुम्ही आणखीन उत्तर देऊ शकता? Yes, I have. Do you have a teddy bear? तुम्हाला कोणी विचारलं असेल तर तुम्ही 3 वेगवेगळ्या पद्धतीने कुठलाही एक पद्धत तुम्ही वापरली तरी चालेल. Yes, yes I do, yes I have. कुठल्याही एका वेळेने तुम्ही आन्सर द्यायचं. Yes I do. एका वेळेला एकच वापरायचं. ओके, तिन्ही एकदम नाही म्हणायची. Yes, yes I have, yes I do असं नाही. Yes, yes I have or yes I do. Next picture. Now you can see there are two girls talking to each other. What that little one is asking? Do you have a clock? ती छोटी त्या मोठ्या ताईला काय विचारते बघा. Do you have a clock? ती काय आन्सर देते? Yes. असेल तर आपण काय म्हणतो? Yes. घड्याळ. क्लॉक म्हणजे काय बघा, भिंतीला आपण घड्याळ लावतो ना, त्याला क्लॉक म्हणायचं. Do you have a clock? Yes. आता सेकंड वेळी ती कशी आन्सर देईल? झालं तुमचं उत्तर रेडी. आता चेक करा मी सांगते ते बरोबर सांगितलं का बघा. क्वेश्चन काय होता? प्रश्न काय होता? डू यू हॅव अ क्लॉक? म्हणा माझ्या मागे आता प्रश्न पण आपण विचारायला शिकूया. डू यू हॅव अ क्लॉक? व्हॉट वॉज हर आन्सर? येस आय हॅव. हो आहे. येस आय हॅव. Yes, I have. Now, she's asking the same question to some another boy. Okay, she's asking to some another boy. आता ती एका मुलाला तो प्रश्न विचारते. Do you have a clock? आता त्याचा चेहरा बघा. असेल का त्याच्याकडे? बघा त्याचा चेहरा बघून काय वाटतंय तुम्हाला? मग तो काय आन्सर देतो? No. त्याच्याकडे घड्याळ नाही. No. आता तो वेगळ्या टाईपनी कसा आन्सर देईल? डू यू हॅव अ क्लॉक? नो आय डोंट हॅव. कसा आन्सर देणार तो? त्याच्याकडे नाहीये. सुरुवातीला तो नो बोलला. आता सेकंड टाइम. नो आय डोंट हॅव. डू यू हॅव अ क्लॉक? नो आय डोंट हॅव. रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे म्हणा. नो आय डोंट हॅव. असेल तर येस आय हॅव किंवा येस आय डू. नसेल तर नो आय डोंट हॅव. आय डोंट हॅव. म्हणा नो आय डोंट हॅव. आता आपण व्यवस्थित म्हणूया पूर्ण एका वेळेला. ओके. नो आय डोंट हॅव. गुड. Now that boy is asking some girl to that question. बघा तिने हात वर केलाय म्हणजे प्रश्न कोण विचारतं, उत्तर कोण देतं आपल्याला कळलंय. ओके. काय त्याचा क्वेश्चन आहे बघूया. डू यू हॅव अ पेन्सिल? तुझ्याकडे पेन्सिल आहे का? डू यू हॅव अ पेन्सिल?
She says, yes, I have. Do you have a pencil? Yes, I have. तिच्याकडे आहे म्हणून ती काय सांगते? Yes, I have. Same question. Do you have a pencil? She says, yes, I do. Do you have a pencil? Yes, I do. These are the different way of answering the questions. आपण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने हो आणि नाही कसं आपल्याला म्हणता येतं ते आपण शिकतोय. त्याचबरोबर आपण प्रश्न सुद्धा कसा विचारायचा हे पण आपण शिकतोय बघा. डू यू हॅव अ पेन्सिल? येस आय डू. तिकडे दिसते बघा तिच्या डेस्कवर पेन्सिल. येस आय डू. नाव what are they talking? आता हे काय बोलतात आपण बघूया. So he is asking to that small boy, do you have a ball? He says, yes. Do you have a ball? Yes. Do you have a ball? Yes. आता सेकंड टाइपनी कसं उत्तर देणार तो बघूया आपण. सेम क्वेश्चन. डू यू हॅव अ बॉल? कसा उत्तर देईल तो आता? येस आय डू. कसा आन्सर देणार तो? येस आय डू. येस आय डू. Now he's asking some other question to some different boy. आता तो दादा त्या दुसऱ्या मुलाला दुसरा प्रश्न विचारतोय. बघूया कोणता प्रश्न आहे. He is asking him, do you have a shirt? मगाशी आपण बॉल बघितलं राईट. आता तो त्याला काय विचारतो, डू यू हॅव अ शर्ट? He says, yes, I do. तुझ्याकडे शर्ट आहे का? Yes, I do. किती सुंदर शर्ट आहे बघा त्याच्याकडे. Yes, I do. Next question. The question will be same. तोच प्रश्न आहे पण तो वेगळ्या टाइपनी कसा आन्सर देतो बघूया. Do you have a shirt? Yes, I have. Do you have a shirt? Yes, I have. So in this way, in today's session, we have seen how to answer the question in different way. If it is a positive answer, if it is a negative answer. आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं, आपल्याला जर कोणी क्वेश्चन विचारला तर हो असेल तर किती वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं उत्तर देऊ शकतो आणि जर नाही असेल तरी सुद्धा आपण किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकतो हे आपण आजच्या सेशन मध्ये बघितलं. There are different way of answering the question. Yes, yes I have, yes I do. जर हो असेल तर आणि नाही असेल तर no. No, I don't have. ओके. अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण क्वेश्चन आन्सर्स कशा प्रकारे बोलायचं हे शिकलो. आता जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला, यू ट्राय टू आन्सर इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिश मध्ये उत्तर द्यायला प्रयत्न करायचा. तुम्हाला जर कोणी विचारलं तुमच्याकडे पाटी आहे का, पेन्सिल आहे का, वही आहे का, बुक आहे का असेल तर म्हणायचं येस. येस आय हॅव. Yes, I do. एखादी गोष्ट नसेल तर no, I don't have. Okay? In this way, you will practice answering the question. See you in next time, in next video with new topic. Bye bye. That's all for today. So